नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज घरी आम्ही दोघेच आहोत आणि आमची आई, दादा आणि परी पुण्याला गेले ताई दीदीकडे। तर घरी आज आई नसल्यामुळे कोंबड्यांचं शेळ्यांचं सगळं मलाच पाहायला लागतं, म्हणजे रोज पण मलाच पाहायला लागतं, पण स्पेशली कोंबड्यांचं जे काय आहे रुटीन ते आई पाहतात, पण आज आई नसल्यामुळे मला पाहायला लागते। आणि 2-3 कोंबड्या आहेत पिल्लांच्या, त्यांना आत्ताच खायला टाकले मी, आणि एक तर कोंबडी सोडलीच नाहीये, आणि एक कोंबडी आहे ती पिल्ले काढते। तर आपण पाहूयात की तिने किती पिल्ले काढली। जाताना आईने सांगितलं होतं मला की एक कोंबडी पिल्ले काढते, तिच्यावरती लक्ष दे। तर आता मी पाहणार आहे की किती पिल्लं काढलेत तिने। तर चला मी तुम्हाला दाखवते किती पिल्लं काढलेत ती कोंबडी। तर तुम्ही पाहू शकता की इथं कोंबडीने आता किती पिल्लं काढले ते तुम्हाला दाखवते आणि मी पण पाहते। तर इथे बघा एक पिल्लू आले बाहेर, आता पाहूयात किती पिल्लं काढले। खरं सांगायचं तर मला कोंबड्यांची खूप भीती वाटते आणि मी काय आधी असं केलेलं नव्हतं। तर ना ही कोंबडी ना ही खूप तिखट आहे, लई चावकी कोंबडी ही, आणि ना ती अशी चावायला बघते, त्यामुळे मला लई भीती वाटते हिची। मी ह्यांना बोलून आणते आणि ह्यांना दाखवते। हे आलेत आता, ह्यांना मी बोलून आणले, आता हे आलेत आता, यांना मी बोलवले आणि आता पाहूया आपण कोंबडीने किती पिल्लं काढली। कमी पिल्लं काढल्या तर अंडी आखलेली दिसतात आताशी। एक पिल्लू मारलं चार, लवकर बघायचं होतं काय आताशी काढले वाटतं। एक पिल्लू आता नुकतंच काढलं, 1 2 3 4 घरी मम्मी नसती ना लई ताप होतं, काय होतं मागचं गोठ्यातलं बघायचं पुढचं सगळं। 1 2 3 4 5 6 7 अंड्या, म्हणजे 1 2 3 4 पिल्लं काढल्यात आणि 1 2 3 4 5 6 7 अंडी ही आहेत, म्हणजे त्याच्यातून पण पिल्ले संध्याकाळपर्यंत वगैरे काढू शकते। तर ही आता परत ही नुकतीच काढलेली आहे, एकदम तुम्ही बघू शकता झूम करून कॅमेऱ्यातून। जवळ दाखव, सायलीने मोबाईल पकडलेला आहे, सायली थोडं जवळ दाखव। आता हे परत ठेवून देऊयात आपण, कारण की पूर्ण नाही झाली ही कोंबडी खूप चावती आहे, एकदम तिखट कोंबडी ही। पाहू शकता आम्ही जात आता परत असं ठेवलंय। आता बघूया कोंबडी संध्याकाळपर्यंत फायनल रिझल्ट कळेल की कोंबडी किती पिल्लं काढते किती नाही, ते आम्ही तुम्हाला दाखवूच। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि असंच व्हिडिओ पाहत राहा। तर रेग्युलरचं काय होतं, व्हिडिओ काढायला टाइम भेटत नाही, पण आज घरी कोण नाही आणि आज लाईट पण नाही। आता वाजे 5:30 पण लाईट नाही, त्याच्यामुळे गायांना कुटीला वगैरे टाइम आहे। म्हटलं चला एक व्हिडिओला एक पॉईंट पण होता, चला एक बनवूया कोंबडीचा पण। आणि हे घर आहे आमचं असं पूर्ण शेतकऱ्याचं साधं, आपलं साधं सुद्धच घर आहे, काही मोठं नाही घर नाही आमचं। आणि घराच्या पाठीमागं गोठा आहे, जो की आधीच्या व्हिडिओमध्ये वगैरे मी दाखवलेला आहे। तिकडे पूर्ण गाड्या आहे, ही इंडिगो आहे, बुलेट आहे, युनिकॉर्न आहे आणि स्कूटी आहे आपली, ही लग्नात आलेली स्कूटी होती चारची। आणि इथं घरी पुढं पण शेळ्या आहेत आपल्या बऱ्याचशा, 1 2 3 4 5 6 शेळ्या पुढे आहेत, तिथं करड आहे आणि मागं बरेच शेळ्या आहेत अजून। गायांच्या पेक्षा मी तर म्हणतो शेळ्यांचं बकऱ्यांचं वगैरे जास्त उत्पन्न परवडतं, का तर कष्ट कमी असतात आणि त्यांना मार्केट म्हणजे व्हॅल्यू चांगली भेटते। एक 3-4 महिन्याची करडं म्हणलं तरी चांगल्या प्रकारात चांगल्या किमतीने विकली जातात, त्यामुळे परवडतं। आणि इकडं आहे ते आमचं दुकान, इकडे की पुढं हे आमचं किराणा मालाचं छोटंसं दुकान, पुढं शटर आहे। तर इथं दुकान आहे, दुकानात पण मम्मी असते आणि आज घरी कोणी नसल्यामुळे कामाचं भरपूर लोड आहे, आपल्या दुकानात थांबावं लागेल, स्वयंपाकाचं बघावं लागेल। आणि परी नाही त्यामुळे तरी बरं आहे, नाही तर परी अजिबात काही काम करून देत नाही। आता उद्या वगैरे येतील, माझ्या दोन्ही पण बहिणी पुण्यात आहेत, तुम्हाला पण सगळ्यांना माहितीच आहे। तर त्या दोघींकडं बरेच दिवसापासून काही जाणं नव्हतं, मग आता सकाळी गेलो दादा आणि मम्मी दोघं पण।
उद्या येतील सगळे, दोघं पण रिटर्न येतील उद्या. पण तोपर्यंत मॅनेजमेंट करणं महत्त्वाचं असतं, कारण की दिवसभराच्या कामाचा सगळं नियोजन लावणं खूप महत्त्वाचं असतं. तर बघा इकडे चारूची पण कामं चालू आहेत, छोटी थोडी. ती एक वासरू आहे, एक कालवड घरी आणून बांधलेली आहे, कारण की बोंडी केली होती, तिला जखम झाली थोडीशी, ती तो पावसाने वगैरे थोडंसं खराब झालं होतं, पण आता आहे ठीक आहे सगळं. तरी असं आपलं घर, असं रोजचं नियोजन, रोजचा कामांचं लोड हे सगळं चालूच राहतं. त्याच्यातून व्हिडिओ थोडे बनवत असतो, रील्स वगैरे बनवतो, आणि त्या सगळ्यांना तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देता. ते खूप महत्त्वाचं की रील्सला आणि ते शॉर्ट्सचे व्हिडिओ असतात त्यांना तुम्ही सगळेजण फेसबुकला आत्ताच आपले 100K पूर्ण झाले, 100 होऊन 105 झालेत आत्ता. आणि इंस्टावरती आपले 200 लवकर 200 झाले, आणि 200 होऊन आता 19-20 200K एवढे 10-12 दिवसात झाले. बरेचसे गणपतीचे वगैरे व्हिडिओ वगैरे होते, जे की नॅचरल रेग्युलर कामांच्या रुटीनमधून बनवत असतो आम्ही, आणि तुम्ही सगळे ते आता पाहत असता. दोघी मिळून आम्ही सगळं मॅनेज करत असतो, गाया गुरं वगैरे बघून. आणि लाईट काय अजून आली नाही, येईलच आता. पण आता नेमकं आईन ती घरी नसल्यामुळे मला पुढं दुकानावरती थांबायला लागेल आणि स्वयंपाक वगैरे करायला लागेल. त्यामुळे हे आज एकटेच मागे जाणार आहेत. तर तुम्ही ते पाहू शकता, हे निघालेत दाराची तयारी सुरू झाली आता. घेऊन हे सुरू करून तोपर्यंत दारा तरी सुरू करावं, लाईट आल्यावरती कुठे करावं लागेल. त्याच्यामुळे मग चलो.